येस, ठीक आहे. आता आपण करंट अफेअरचे 25 क्वेश्चन बघूया राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून. साहजिक आहे, याचा फायदा तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेमध्ये होणारच आहे. आपण मागच्या असणाऱ्या टेस्टमध्ये कोणत्या असणाऱ्या मंथ पर्यंतचे असणारे 25 क्वेश्चन्स कव्हर करत आलेलो आहोत. तर तो एप्रिलचा कालखंड होता. तर या असणाऱ्या 25 क्वेश्चन्स मध्ये आपण आता फोकस करणार आहोत तो म्हणजेच कोणता, तर मे 2023 या असणाऱ्या महिन्यातले ते माझ्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असणारे 25 मुद्दे तुम्ही वाचणं अपेक्षित आहेत. या असणाऱ्या 25 क्वेश्चनच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडतोय आणि तो आपण आता डिस्कस करूया. ठीक आहे. आय होप तुमचा असणारे हे 25 क्वेश्चन्स तुम्ही जो आता पेपर दिलाय त्याच्यामध्ये तुम्हाला इझी गेला असेल. त्यातले बरेचसे असणारे व्ह्यू पॉइंट तुमच्या डोळ्यासमोर आले असतील आणि ज्याचा अभ्यास तुम्ही या असणाऱ्या वीकमध्ये कराल, जेणेकरून नेक्स्ट असणाऱ्या टेस्टमध्ये आपल्याला परत एकदा नवीन 25 क्वेश्चनला फेस करायचंय. त्यामुळे पहिल्यांदा हे 25 क्वेश्चन्स आपले कव्हर होतील आणि पुढच्या असणाऱ्या 25 क्वेश्चनसाठी आपण प्रिपेअर राहणार आहोत आणि याच्यामध्ये आपण जून मधील असणाऱ्या 25 क्वेश्चन्सला नेक्स्ट टेस्टमध्ये कव्हर करणार आहोत. चला मग आता मे मधील असणारे हे 25 क्वेश्चन्स आपण बघूया. राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर क्वेश्चन पहिला काय बघा, पुढील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान बघा, आयटीसी लिमिटेड ही इन्फोसिसची जागा घेत भारतातील 5वी सर्वात मोठी कंपनी बनली. एप्रिल आणि मेच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसेल की या असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत का, त्या कंपन्या कशा आहेत तर एफएमसीजीच्या अंतर्गत आहेत. म्हणजेच काय, फास्टेस्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स, ग्राहकोपयोगी असणाऱ्या वस्तू सर्वाधिक जास्त जलद गतीने वाढणाऱ्या असणाऱ्या कंपन्यांच्या लिस्टमध्ये आपल्याला या असणाऱ्या कंपन्यांची नावं दिसतात. मग त्यामध्ये आपण आयटीसी आणि इन्फोसिस यांचा तर उल्लेख बघतोच त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यावरती थोडासा फोकस करणं आयोगाच्या दृष्टिकोनातून गरजेचं असेल. त्यामुळे आपण थोडंसं लक्षात घ्यायचं, या मुद्द्यावरती क्वेश्चन केला जाईल. पण आयटीसीनं या आयटीसी लिमिटेडनं इन्फोसिसची जागा घेतली, पण ती भारतातील कितवी सर्वात मोठी कंपनी बनलेली आहे तर ती 6व्या क्रमांकाची बनलेली आहे, 5व्या क्रमांकाची बनलेली नाही. त्यामुळे विधान एक चुकीचं आहे. आणि एफएमसीजीचा उल्लेख केला तर साहजिक आहे तो फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स, जलद गतीने चालणारी ग्राहकोपयोगी असणारी वस्तू, असं त्याचा अर्थ होतो का तर यस. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं, प्रश्न क्रमांक 1 च्या अंतर्गत आपल्याला उत्तर दिसेल फक्त विधान 2 बरोबर असणार आहे. म्हणजे कंपन्यांच्या बाबतीमध्ये भारत देशांतर्गत असणारे महारत्न, नवरत्न, मिनिरत्न या असणाऱ्या झोन अंतर्गत ज्या कंपन्या चर्चेमध्ये राहतात त्यांचा परफॉर्मन्स जसा असतो आणि त्या परफॉर्मन्स इंडेक्स वरती जेव्हा आयोग प्रश्न करणार आहे, त्यामुळे त्याच्या अँगलच्या दृष्टिकोनातून आपल्याला असे काही पॉइंट्स असतात ते बघणं गरजेचं असेल, हे लक्षात घ्यायचं. प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, हे इथं लक्षात घेऊया. त्यानंतर खूप मोठ्या पद्धतीने चर्चेमध्ये राहतो तो म्हणजेच काय, ही स्पेस इंडस्ट्री. जेव्हा जेव्हा स्पेसच्या दृष्टिकोनातून, अंतराळाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे डिसिजन्स घेतले जातात, त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. मग त्याचा रेफरन्स बघितला तर काय क्वेश्चन्स आहेत तो बघा या ठिकाणी. तर नासाने चंद्र माती सिम्युलेट्स मधून ऑक्सिजन यशस्वीरित्या काढलेला आहे का, थोडंसं तोच मुद्दा इंग्लिश मध्ये बघूया थोडंसं. नासा सक्सेसफुली एक्झार्टेड ऑक्सिजन फ्रॉम द लुनार सॉइल सिम्युलेटेड. चंद्राच्या मातीमधून आता सध्याला तो यशस्वीपणे ऑक्सिजन साइडला काढताना दिसतोय का, हा रेफरन्स याच्यामध्ये पाहिला तर लक्षात घ्यायचं हो, नासा याच्यावरती आता सध्याला ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये काम करतोय आणि त्यातून तो आता ऑक्सिजनला सेपरेट करतानाही सक्सेस होताना दिसलाय. त्यामुळे विधान 1 याच्यामध्ये बरोबर असेल. पुढं, नासाच्या शास्त्रज्ञांनी निर्वात वातावरणात सिम्युलेटेड चंद्राच्या मातीतून ऑक्सिजन यशस्वीरित्या काढला आहे, ज्यामुळे चंद्रावर भविष्यातील मानवी वसाहतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो का, तर हो. आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा युएसच्या अंतर्गत आपण कंटेंट बोलतो तेव्हा युएस मध्ये आणि स्पेसएक्सच्या माध्यमातून एक मुद्दा चाललेला आहे, तो म्हणजेच काय, तर लघुग्रह, उपग्रह आणि इतर ग्रहांवरती मानवी वस्ती निर्माण करण्याचा असणारा जो काही विजन या स्पेस इंडस्ट्री अंतर्गत प्रायव्हेटायझेशनच्या मुद्द्यामध्ये चर्चेमध्ये आलाय. त्यामुळे या पॉइंटला खूप जास्त महत्व दिलं जातं. तर हा असणारा जो ऑक्सिजन सॅग्रिगेट करण्याचं असणार जे अति महत्वपूर्ण काम नासानं पूर्ण केले, त्या अनुषंगाने भविष्यात चंद्रावरती मानवी वस्ती निर्माण करण्याचा मार्ग इथं मोकळा होताना दिसतोय. त्यामुळे हेही लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्टली फक्त नासाच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न केला जाऊ शकतो, तर तेही बरोबर आहे. पुढं, नासाने आगामी 2 शोध मोहिमांवर
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर समान उपकरणे पाठवण्याची योजना आखली आहे. आता दक्षिण ध्रुवाचा मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे, कारण का आपला असणारा जो काही चांद्रयान मोहीम आहे ना, चांद्रयान-3, ते सुद्धा याच दक्षिण ध्रुवावरती होतं आणि जगभरामध्ये पहिला देश बनतो या असणाऱ्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारा चंद्राच्या. त्यामुळे भारताचाही उल्लेख तिथं आपण महत्वपूर्ण बघतोच. नासा कोणते महत्वपूर्ण असणारे प्रोजेक्ट लॉन्च करतोय त्याचा अँगल एक बघणं गरजेचं आहे. तर 2 शोध मोहिमांवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर समान उपकरणे पाठवण्याची योजना आखली आहे आणि 2023 मध्ये ध्रुवीय संसाधने आईस मायनिंग एक्सपेरिमेंट 1 आणि नोव्हेंबर 2025 मध्ये नासाचं असणारं व्होलाटाईल इन्व्हेस्टिगेटिंग पोलर एक्सप्लोरेशन रोवर म्हणजे वायपर हे 2 उपक्रम असणार आहेत का? 2 या शोध मोहिमांची नावं असतील का? तर पहिलं बरोबर आहे. 2023 मध्ये ध्रुवीय संसाधनं आईस मायनिंग एक्सपेरिमेंट 1 आहे आणि दुसरं नोव्हेंबर 25 मध्ये होणार नाहीये, ते याच वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये लॉन्च होणार आहे. तो म्हणजेच कुठला? तर नासाचा असणारा व्होलाटाईल इन्व्हेस्टिगेटिंग पोलर एक्सप्लोरेशन रोवर हे असणारच आहे. फक्त इयर चेंज केलेला आहे, 25 नाही तर नोव्हेंबर 2024 आहे. म्हणून विधान 3 चुकीचं आहे. पण ना या असणाऱ्या चंद्राच्या साऊथ पोल वरती या 2 पद्धतीच्या असणाऱ्या शोध मोहिमांचा मुद्दा असणारच आहे. फक्त इयर चुकीचा मानलेला आहे, पण विधान योग्य आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन केला जाईल. विधान 3 फक्त या असणाऱ्या इयरमुळे चुकीचं आहे. उत्तर काय असेल तर बरोबर फक्त विधान 1 आणि 2 हे या ठिकाणी बरोबर असणार आहे. हा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा. स्पेस इंडस्ट्रीच्या अनुषंगाने एमपीएससीने वारंवार क्वेश्चन केलेले आहेत. त्यामध्ये आपल्या असणाऱ्या इस्रोच्या भूमिकेबद्दल, इस्रोच्या असणाऱ्या प्लॅन बद्दल, सोबतच अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइट बद्दल तर क्वेश्चन्स वारंवार असतातच. त्या अनुषंगाने हाही पार्ट तिथं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. नासा काय करतोय, कोणकोणत्या असणाऱ्या भूमिका, कारण चांद्रयान 3च्या असणाऱ्या सक्सेशनच्या नंतरचा पार्ट तुम्हाला चर्चेमध्ये चंद्राच्याच बाबतीमध्ये क्वेश्चन्स करताना दिसतील, हे लक्षात घ्यायचं. चला नंबर 3चा क्वेश्चन बघूया आपण. खालील विधाने विचारात घ्या. आता इथं नॅशनल लेवलच्या असणाऱ्या न्यूज वरती फोकस केलं जाते. विधान 1 पहा. भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे ब्रिज कुठला? अंजी खाड ब्रिज लडाख मध्ये स्थापन करण्यात आला का? चर्चेमध्ये होता, खूप मोठ्या पद्धतीचा. आणि जेव्हा जेव्हा पहिलाच इव्हेंट असतो त्यावरती आयोग आपल्याला फोकस करून क्वेश्चन करतोच. भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे ब्रिज अंजी खाड ब्रिज जो आहे का, तो जम्मू काश्मीर मध्ये स्थापन करण्यात आलाय, लडाख मध्ये नाही. त्यामुळे विधान 1 चुकीचं आहे. विधान 2 पहा. देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल किती? 653 किलोमीटर लांबीच्या एकूण 96 केबल्ससह हा पूल जम्मू आणि काश्मीरच्या असणाऱ्या रियासी जिल्ह्यातील आव्हानात्मक उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचाच एक भाग आहे का? तर याच असणाऱ्या 653 किलोमीटरच्या असणाऱ्या मोठ्या जर्नीचा तो एक भाग आहे. तो भाग आहे का? तर यस, हे बरोबर आहे. मग जम्मू काश्मीरच्या अनुषंगाने भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे ब्रिज तयार होतोय, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी फक्त विधान 1 चुकीचं आहे, विधान 2 मात्र या ठिकाणी बरोबर आहे. ते इथं लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असणारे उत्तर आहे. आणि लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा भारत एखादं इनोव्हेशन करतो, एखादी जागतिक व्यवस्थेला कॉम्पिट देण्यासाठी, एक स्पर्धा देण्यासाठी आपल्या देशामध्ये काहीतरी भूमिका आणण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यावरती क्वेश्चन्स आपल्याला आयोग विचारणारच आहे, हे इथं लक्षात घेणं गरजेचं असेल. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 4 बघूया. काय बा क्वेश्चन नंबर 4? खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान त्यातलं बघा. चीनने चॅट जीपीटी याला प्रतिस्पर्धी असलेल्या गिगा चॅट एआय चॅटबॉट लॉन्च केला आहे का? लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा चॅट जीपीटीच्या बद्दल तुम्हाला क्वेश्चन केला जाईल, जसं गुगलच्या आत्ता अंतर्गत आपण त्या ठिकाणी जिमिनी चॅट जीपीटीचा उल्लेख त्याच्यामध्ये बघतो. गुगल खूप इनोव्हेटिव्हली त्या असणाऱ्या चॅट जीपीटी कडे त्या ठिकाणी बघतोय आणि ते लॉन्चही करतोय. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वेगवेगळे देश ज्या पद्धतीने या असणाऱ्या इनोव्हेशनला अडॉप्ट करतायत त्याच्यावरती क्वेश्चन्स असणार आहे. पण हा असणारा जो काही गिगा चॅट एआय आहे ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा आहे कोणाचा? तर हा आहे रशियाचा, तो चायनाचा नाहीये. ठीक आहे. चीन करत नाही, त्यामुळे विधान 1 तर चुकीचं आहे. तो रशिया लॉन्च करतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि विधान 2 पहा. मागील वर्षी मायक्रोसॉफ्ट समर्थित असणारा ओपन एआयच्या चॅट जीपीटीच्या रिलीजने तंत्रज्ञान उद्योगाला लोक कसे काम करतात
आणि व्यवसाय जिंकण्यासाठी वापरकर्त्यांच्या हातात AI समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या सपोर्टच्या माध्यमातून आलेला ओपन AI म्हणजेच या ठिकाणी ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आला त्याच्याही वरती प्रश्न केला गेला, मुद्दा मांडला गेला, तर यस तो बरोबर आहे. इथं आपल्याला मायक्रोसॉफ्ट या पद्धतीची असणारी भूमिका एआयच्या स्वरूपामध्ये आणतोय, जो युजर फ्रेंडली स्वरूपामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह होताना दिसेल. विधान 3 पाहिलं तर ओपन सोर्स समुदाय आणि एआयच्या उत्क्रांतीला गती देण्यासाठी कंपनी 13 अब्ज पॅरामीटर्स सह निओ नॅका 3.5 रिलीज करण्याची योजना आखत आहे का? तर लक्षात घ्यायचं, निओ NKA हे सुद्धा रिलीज करतोय का याच असणाऱ्या गिगा चॅट एआयच्या अंतर्गत? तर यस. म्हणजे जग सध्याला वेलकम करतोय कोणाला? वेब 3.0 ला. या वेब 3.0 सोबत जर आपल्याला या ठिकाणी जर मॅच व्हायचं असेल आणि एका व्हर्च्युअल लाईफ मध्ये आपल्याला प्रत्यक्षात एंट्री करायची असेल आणि डाटा सिक्युअर कनेक्टिव्हिटी आपल्याला आणायची असेल, तर अशा पद्धतीचे असणारे निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि तो या ठिकाणी रशिया करताना दिसतोय. त्यामुळे विधान 2 आणि 3 बरोबर आहे, पण विधान 1 चुकीचं आहे. त्यामुळे उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 चा रेफरन्स. आणि लक्षात घ्यायचं, जेव्हा जेव्हा टेक्नॉलॉजिकल बेस्ड मुद्दे चर्चेमध्ये राहतात त्याच्यावरती आयोग प्रश्न करणारच आहे. जसं आपण सुपर कम्प्युटरच्या बाबतीमध्ये राज्यसेवेनं प्रीला याच्या अगोदर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. या असणाऱ्या कंडिशन्स मध्ये मग स्पेस इंडस्ट्री असेल, सोबतच आपण बघितलं त्या ठिकाणी तर असं वेगवेगळे इनोव्हेशन्स ज्या ठिकाणी काय करायचे, आपल्या भारताला एक प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर मध्ये सुद्धा इनोव्हेटिव्ह भूमिका दाखवायची आहे. इथं मग आपण चॅट जीपीटीचा संदर्भ कसा आणतोय आणि त्याच्यामध्ये इतर देश काय करतायत तोही मुद्दा आयोग करू शकतो. म्हणून तो आपल्याला प्रश्न लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन नंबर 5 पहा. खालील विधान विचारत घ्या. युनायटेड किंगडमच्या असणाऱ्या ग्रीन ऑर्गनायझेशनने चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड याला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड 2023 प्रदान केलाय का? तर हो. लक्षात घ्यायचं, अंतर्गत युनायटेड किंगडमच्या युकेच्या अंतर्गत ग्रीन ऑर्गनायझेशननं चेन्नई मेट्रो रेल लिमिटेडला कुठला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड दिलाय का? तर हो. कारण का? इथं एनर्जीचा कोणता रिसोर्स वापरताना दिसतात, तर ग्रीन एनर्जीचा रेफरन्स या ठिकाणी येतोय. म्हणजे रिन्युएबल एनर्जीचा जास्तीत जास्त यूज करण्याच्या अनुषंगाने हा असणार आपल्याला एक भूमिका एक कंपनीच्या माध्यमातून ऍक्टिव्ह होताना दिसते. त्यामुळे तो बरोबर आहे. आणि तो कुठं झाला होता सन्मान? हा मियामी मध्ये झाला होता. या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला का? तर यस, तोही बरोबर आहे. पुढं CMRL ने ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड 2023च्या कार्बन रिडक्शन प्रकारामध्ये ग्लोबल रौप्य पदक जिंकलं का? तर यस. कशामध्ये? कार्बन रिडक्शन प्रकारामध्ये ग्लोबल रौप्य पदक जिंकताना दिसतोय का या ठिकाणी? हाच असणारा चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड. तर हो. म्हणजे काय? एकतर कार्बन इमिट करण्याचं भारताचं असणारं जो काही टार्गेट आहे, ज्याला आपण नेट झिरो कार्बन इमिशन म्हणतो, त्याच असणाऱ्या धर्तीवरती आपण वेगवेगळे मुद्दे लॉन्च करतोय. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिफाईड असणाऱ्या रेल्वेचा झोन त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट करतोय, जेणेकरून आपल्याला जो काही कार्बन इमिट होण्याचं जे प्रमाण आहे का सर्वाधिक ते कमी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये रिसेंटली आपण आपला कोकण रेल्वे 100% इलेक्ट्रिफाईड केलेला होता. अशा कंडिशन्स मध्ये भारत सरकार प्रमोट करतोय, भारत सरकार एक प्रकारे इन्सेंटिव्ह देतोय अशा असणाऱ्या रिसोर्सला किंवा अशा असणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकांना, जेणेकरून ते काय करतील तर कार्बन रिडक्शन्स वरती जास्त भर देतील. इथंच आपल्याला दिसतो चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड आणि त्याला याच प्रकारामध्ये काय मिळाले? ग्लोबली रौप्य पदक प्राप्त होताना दिसते. त्यामुळे तिसरंही विधान बरोबर आहे. उत्तर काय असेल तर तीनही विधानं बरोबर असतील हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे थोडासा एन्व्हायरमेंटल अँगल याच्यामध्ये ऍड करून आपण हा प्रश्न इथं मांडलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला क्वेश्चन 6 बघूया. काय पहा, खालील विधाने विचारत घ्या. विधान 1 बघा काय. तमिळनाडूने मुख्यमंत्री MK स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन म्हणाले की राज्याचे अलीकडील वादग्रस्त विधेयक निवडक कारखान्यांमध्ये वाढीव कामाचे तास सक्षम करण्यासाठी कारखाना कायदा 1948 मध्ये सुधारणा करून हा मागे घेण्यात आलेला आहे. म्हणजे मुळात कंपन्यांच्या अंतर्गत कारखान्यांमध्ये
कामाचं जे टायमिंग होतं का ते टायमिंग मोठ्या पद्धतीमध्ये वाढवण्याबद्दलचं असणार विधेयक त्या ठिकाणी मांडण्यात आलं होतं आणि ते काय केलं होतं ते आता विधेयक रिटर्न घेतलं. म्हणजे तामिळनाडूमध्ये कायद्यांचा उल्लेख आणि प्रत्यक्षात तामिळनाडूचं सरकार आणि तिथल्या असणाऱ्या राज्यपालांचे विवाद सोबतच केरळमधलं सरकार आणि केरळमधल्या राज्यपालांचे विवाद आपण खूप मोठ्या पद्धतीने ऐकतो या मागच्या वर्षभरामध्ये. त्यामुळं तुम्हाला या असणाऱ्या कंटेंटच्या अंतर्गत पॉलिटीला प्रश्न गव्हर्नर आणि सोबतच सीएम आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरची कनेक्टेड करून प्रश्न केला जाईल. इथं फक्त मी तो मुद्दा गाजतोय, तुम्हाला तो मुद्दा वाचता आला पाहिजे परत एकदा म्हणून थोडंसं तामिळनाडू आणि एम के स्टॅलिन साहेबांचा उल्लेख इथं लक्षात घ्यायचा आहे. आणि सोबतच सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा म्हणजेच काय, श्रीलंकेसोबत वारंवार तमिळ पीपलचा असणार मुद्दा जेव्हा जेव्हा चर्चेमध्ये राहतो तेव्हा तेव्हा तुम्हाला काय दिसतात तर परत स्टॅलिन साहेबांचं असणार वक्तव्य आणि या इंटरनॅशनल फेज मध्ये यांच्या भूमिकेला परत एकदा चर्चेमध्ये येताना आपण बघतो. त्यामुळे तेही लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. आणि सोबतच शेजारच्या कर्नाटकाने लवचिकता आणि 8 तास कामाचा दिवस असंच विधेयक पुढे ढकलण्यात यश मिळवले होते. म्हणजे तिथं किती त्या शेजारच्या तामिळनाडूच्या शेजारचा असणारा कर्नाटक राज्य काय करतोय तर 8 तासाचा कामाचा दिवस नाही तर तो 12 तासाच्या कामाच्या दिवसाचा उल्लेख केला होता आणि त्याच पद्धतीचं विधेयक सुद्धा त्यांनी पुढे ढकललं. म्हणजे तो आता आपल्याला प्रॉपरली मंजूर होताना दिसत नाहीये. मुद्दे गाजतायत वर्किंग आवर्सच्या दृष्टिकोनातून. आता तुम्ही ऐकलं असेल सर्वांनी की मूर्ती साहेबांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की वीक मध्ये किती तास काम करणं अपेक्षित आहे तर 70 तास काम करणं अपेक्षित आहे. या मुद्द्यांशी कनेक्टेड करून बऱ्याच राज्यांमध्ये या असणाऱ्या वर्क कल्चरवरती काम करायला सुरुवात होताना दिसतं. त्या संबंधी विधेयकांवरती मुद्दे मांडताना दिसतात. तर त्यात थोडा एक अँगल असावा म्हणून हा क्वेश्चन इथं आणलेला आहे. विधान 2 चुकीचं आहे पण विधान 1 या ठिकाणी बरोबर असणार आहे. तामिळनाडूच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी विधेयक मंजूर केलं होतं पण ते विधेयक परत एकदा रिटर्न घेताना दिसतात. हेही इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. परत जगातला एखादा देश पहिल्यांदाच काहीतरी करतोय तर त्याच्या संबंधामध्ये प्रश्न असतात. मग खाली विधाने विचारात घ्या. पहिलं विधान पहा, डिंग लिरेन अलीकडेच कोरियाचा पहिला जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनले का तर इथं लक्षात घ्यायचं हे कोरियाचे नाहीत तर हे चायनाचे आहेत. आणि चायनामध्ये पहिल्यांदाच जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन भेटतोय. त्यामुळं या असणाऱ्या न्यूजला तेवढंच महत्व दिलं जातं कारण आपण कंबाईनच्या असणाऱ्या प्रीच्या परीक्षेमध्ये बघितलं होतं की चायनामध्ये पहिल्यांदा चायनीज महिलेनं अंतराळमध्ये वॉक केला होता आणि त्या दृष्टिकोनातून आयोगानं आपल्याला प्रिलिमला प्रश्न विचारला होता ती महिला कोणत्या देशाची आहे. तसाच रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा जेव्हा पहिलाच असा कोणता विक्रम होईल त्याच्यावरती क्वेश्चन असेल. नाव लक्षात घ्यायचं कोणाचं, डिंग लिरेन यांचं नाव लक्षात घ्यायचं. हे चायनाचे पहिले जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन्स बनलेले आहेत. चायना असल्यामुळे विधान 1 तर चुकीचे. इथं परत बघा, डिंग लिरेन 17व्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या अंतर्गत चॅम्पियन बनले. कोरियाचे आहेत का तर नाही. परत कोणाचं आहेत ते चायनाचे पहिले. आणि कोणाला या ठिकाणी पराभव करतायत तर रशियाच्या असणाऱ्या इयान नेपोमिनियाचीच्या टायब्रेकर मध्ये त्यांनी पराभव केला आणि या असणाऱ्या 17व्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचं चॅम्पियनशिप स्वतःच्या नावावर केलं. ते चायनीज व्यक्ती आहेत. त्या अनुषंगाने विधान 2 सुद्धा चुकीचं असेल. तर उत्तर काय असेल या ठिकाणी 1 किंवा 2 दोन्ही नाही. कारण व्यक्ती कोणी कोरियाची नाहीये. ती व्यक्ती कुठली आहे तर चायनीज व्यक्ती आहे. ते आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण किमया होताना दिसते त्यामुळे क्वेश्चन तयार केलेला आहे आपण तिथं तो इथं लक्षात घ्यायचा. ठीक आहे, हा 7वा क्वेश्चन. चला क्वेश्चन नंबर 8 बघूया आपण या ठिकाणी काय आहे. काय क्वेश्चन नंबर 8, खालील विधाने विचारात घ्या. आता लक्षात घ्या जेव्हा जेव्हा कल्चरल कंटेंट समोर येतो तेव्हा तेव्हा मुद्दा माहिती असणं गरजेचं आहे. SCO शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन 2023 हे वर्ष तो काय करतो तर तो SCO चा असणारा कल्चरल कॅपिटल म्हणून आपल्या भारतातलं असणारं ठिकाण निवडलं जातं. तो म्हणजेच कुठला असेल तर तो असेल वाराणसीचा. आणि या SCO चं असणारं 2023 मध्ये इंडिया होस्ट करत होता या असणाऱ्या SCOच्या समिटला. त्यामुळे हाही मुद्दा चर्चेमध्ये आहे. तर तोच मुद्दा बघा कारण आपण बघतो तो म्हणजेच काय तर काशी तमिळ संगमम हा जो पहिला आपला असणारा जो काही मिलापाचा रेफरन्स येतो 2 असणाऱ्या वेगळ्या संस्कृतीला एकत्र करण्याचा जो इव्हेंट होता तर त्याच्याशी संबंधित एक दुसरा मुद्दा चर्चेमध्ये आहे. तर तो प्रश्न विचारलाय की वाराणसीमध्ये 20 वर्षानंतर गंगा पुष्करलू कुंभ आयोजित केला जात आहे. वाराणसीचा मुद्दा आहे चर्चेमध्ये राहतोय पण वाराणसीमध्ये 20 वर्षानंतर नाही
तर तो 12 वर्षानंतर गंगा पुष्करलू कुंभ आयोजित केला जात आहे. त्यामुळे विधान 1 चुकीचं आहे. 20 वर्ष नाही 12 वर्ष लक्षात ठेवायचं. एक काशी तमिळ संगमम नंतर वाराणसीमध्ये आयोजित करण्यात आलेला हा अलीकडच्या काळातला दुसरा कार्यक्रम आहे का? तर यस, हो. लक्षात घ्यायचा हा कुठला? गंगा पुष्करलू कुंभ हा कशानंतरचा? काशी तमिळ संगमम नंतरचा असणारा दुसरा इव्हेंट आहे, हे लक्षात घेऊया. कधी होता कालखंड? तर 22 एप्रिल ते 30 मे या कालावधीत चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी पुढील 10 विषम दिवसात 1 लाखांहून अधिक तेलुगू भाषिक लोक हे काशीला भेट देतील का? तर यस, इथं सुद्धा हा मुद्दा होता. इव्हेंट लक्षात घ्यायचा 22 एप्रिल ते 3 मे दरम्यानचा होता. कल्चरल अस्पेक्ट असल्यामुळं याच्यावरती क्वेश्चन्स आयोग विचारणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे उत्तर काय असेल आपल्या या ठिकाणी? तर उत्तर संदर्भ बघितला तर फक्त 2 आणि 3 या ठिकाणी बरोबर असतील. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा मुद्दा या ठिकाणी असेल, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 109 बघूया. बघा, क्वेश्चन हा अतिशय गरजेचा आहे का? सेंट्रल एशियातल्या असणाऱ्या देशाबद्दल हायलाइट केलं जातंय आणि जेव्हा एखाद्या देशामध्ये राज्यघटनेअंतर्गत काही चेंजेस होत असतील तर त्याच्यावरती आयोग डायरेक्टली क्वेश्चन करतो. क्वेश्चन काय पहा, खालील विधाने विचारात घ्या. विधान 1 काय? उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींनी त्यांची राज्यघटना पुन्हा लिहिण्यासाठी देशव्यापी सार्वमत जिंकलं का? तर यस, कोणते? उझबेकिस्तानचा उल्लेख याच्यामध्ये केला जातोय. ठीक आहे, पुढं 30 एप्रिल 2023 रोजी उझबेकिस्तानमध्ये राष्ट्रपती शौकत मिर्झियोयेव यांनी प्रस्तावित केलेल्या घटनात्मक सुधारणांच्या मालिकेवर देशव्यापी सार्वमत घेण्यात आले. कोणत्या दिवशी? 30 एप्रिलला घेण्यात आलं, हे पण लक्षात ठेवा तर बरोबर आहे. पुढं, आणि उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींचा उल्लेख लक्षात घ्यायचा कोण? शौकत मिर्झियोयेव यांच्या नावाचा उल्लेख असेल. ओके. विधान 3 केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्राथमिक निकालानुसार 90.21% मतदारांनी घटनात्मक बदलांना समर्थन दिले, तर 9.35% लोकांनी त्याच्या विरोधात मतदान केलं का? तर यस, समर्थनार्थ असणारा किती? तर 90.21% असणार वोटिंग या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्यायचं. पुढं, या सुधारणांचा उद्देश नागरिकांचे विविध हक्क आणि स्वातंत्र्य वाढवणे, जसे की फाशीची शिक्षा रद्द करणे, न्याय व्यवस्था मजबूत करणे आणि लैंगिक समानता सुनिश्चित करणे, हे आहे का? तर यस, हेच लक्षात घ्या. हे डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं की या असणाऱ्या सुधारणा कशाशी संबंधित होत्या? तर ते सुधारणांचा मुद्दा लक्षात घ्यायचा, उझबेकिस्तान लक्षात ठेवायचं. आणि हा 2023 मधला अतिशय महत्वपूर्ण इव्हेंट आहे. जसं आपण आपल्या भारतीय राज्यघटनेला वेगवेगळ्या भाषांमध्ये आपण ट्रान्सलेट करतोय, त्यामध्ये आपण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये डोगरी भाषेचा उल्लेख करण्यात आलेला होता. तर तसाच एक रेफरन्स आपल्याला या असणाऱ्या घटनात्मक भूमिकेच्या अनुषंगाने मांडणं गरजेचं असेल, हे लक्षात ठेवायचं. उत्तर काय असेल मग इथं? तर 4ही विधानं इथं योग्य असतील, हे इथं आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. हा मुद्दा इथं असेल. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आपल्याला? जेव्हा आपल्याला जागतिक व्यवस्थेमध्ये घटनात्मक मुद्द्यांशी संबंधित काही क्वेश्चन्स असतील तर क्वेश्चन विचारले जातील. म्हणून उत्तर लक्षात घ्यायचं. उझबेकिस्तानचा मुद्दा चर्चेमध्ये आहे, तर त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. चला क्वेश्चन नंबर 10 बघूया. काय बघा 10व्या नंबरचा क्वेश्चनचा रेफरन्स. नुकतेच निधन, आता ही निधन वार्ता आहे आणि निधन वार्ता राष्ट्रीय स्वरूपातल्या असणाऱ्या मुद्द्यावरती आहे. पहा, नुकतंच निधन झालेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर एन गोपालकृष्णन हे आंध्र प्रदेशचे होते का? तर नाही, ते होते केरळाचे.
कुठले होते ते? केरळाचे होते, त्यामुळे लक्षात घ्यायचं. विधान 1 तर चुकीचं आहे. विधान 2 पहा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक हेरिटेज चे निर्माते आणि काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजे CSIR चे माजी शास्त्रज्ञ एन गोपालकृष्णन यांच्या वयाच्या 68व्या वर्षी निधन झालं का? तर यस. इथं का मुद्दा मांडला? ते कशाशी किंवा कोणकोणत्या संस्थांशी संबंधित असणारे हे सायंटिस्ट होते हे लक्षात घेणं गरजेचं होतं, म्हणून तो विधान मांडलेलं आहे. तर विधान 2 बरोबर असेल. तर उत्तर काय असेल? फक्त विधान 2 बरोबर असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. कशाचे निर्माते? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक हेरिटेजचे निर्माते आणि इथं कसलं? CSIR चे असणारे माजी शास्त्रज्ञ एन गोपालकृष्णन, केरळचे ते, आणि त्यांचं आता वयाच्या 68व्या वर्षी निधन झालेलं आहे. तो मुद्दा इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. हे मुद्दे विचारात घेऊया आपण. ठीक आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 11 बघूया आपण. याच्यामध्ये काय बघा, क्वेश्चन नंबर 11 खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान बघा, पंजाब मधील कालेसर राष्ट्रीय उद्यानात 110 वर्षानंतर वाघ दिसला. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण व्याघ्र गणनेच्या अनुषंगाने आणि सोबतच प्रोजेक्ट टायगर व्याघ्र प्रकल्पाच्या अनुषंगाने 2023 या वर्षाला खूप जास्त हायलाइट केलं आणि 50 वर्ष कंप्लीट जाण्याच्या अनुषंगाने आपण मैसूर विद्यापीठ मैसूर या अंतर्गत आपण 50 वर्षांच्या असणाऱ्या कंप्लीशनचा इव्हेंट कर्नाटका अंतर्गत सेलिब्रेट पण केला, कारण त्याला 50 वर्ष कंप्लीट झाले. सुरुवात झालं होतं 1973च्या कालखंडापासून. तर तोच रेफरन्स पाहिला तर तो इथं पंजाबमध्ये होता का? तर नाही. तो कुठं होता? हरियाणातल्या असणाऱ्या कालेसर राष्ट्रीय उद्यानामध्ये. तो किती वर्षानंतर? 110 वर्षानंतर वाघ दिसलेला आहे. म्हणून विधान 1 तर चुकीचं आहे. साहजिक आहे, पंजाब मधीलच परत शब्द आलाय म्हणून विधान 2 पण चुकीचं असणार आहे, कारण तो कुठला आहे? हरियाणातला. पण पुढचं विधान बघा, हरियाणातल्याच असणाऱ्या यमुनानगर जिल्ह्यात असलेल्या कालेसर राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा ट्रॅपद्वारे टिपलेल्या वाघाचा शोध घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर कॅमेराच्या माध्यमातून हा असणारा पार्ट तिथं डिस्कव्हर झाला. किती वर्षानंतर तो दिसतोय? तर 110 वर्षानंतर दिसतोय. पण पंजाब नाहीये, दोन्ही ठिकाणी हरियाणा लक्षात घ्यायचं. तर उत्तर एकही बरोबर नसेल. विधान 1 आणि 2 हे दोन्ही आपल्याला चुकीचे दिसतात, हे इथं लक्षात घ्यायचं. उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 चा संदर्भ याच्यामध्ये असेल. ठीक आहे. चला क्वेश्चन 112चा उल्लेख याच्यामध्ये करूया आपण. काय पहा, म्हणजे 12वा नंबरचा. खालील विधाने विचारत घ्या. काय विधान दिले बघा आता, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण जॉब क्रिएशन्स आणि त्याच्या इंडेक्स वरती क्वेश्चन्स आहे. बऱ्याच वेळा इंडायसेस वरती आयोग क्वेश्चन करताना दिसतो. खालील विधाने विचारत घ्या. पहिलं विधान पहा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2023 ने भाकीत केले की 2030 पर्यंत 1/4 नोकऱ्या बदलतील. 30 पर्यंत नाही, ते 27 पर्यंतच बदलतील. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं? 2027 पर्यंत किती? 1/4 नोकऱ्या बदलताना दिसतील. नाव लक्षात घ्यायचं कोणाचं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रिलीज करतोय कुठला? फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2023 चा. ठीक आहे. फक्त इयर चेंज असल्यामुळे विधान 1 चुकीचं आहे, पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच आणतो, हे लक्षात घ्यायचं. तर फ्युचर ऑफ जॉब सर्वे 803 कंपन्यांचा दृष्टिकोन एकत्र आणतोय. म्हणजे तो 830 कंपन्यांना एक थोडंसं काय करतोय त्या ठिकाणी, एक टॉपअपच्या अनुषंगाने तेवढ्याच कंपन्यांचा असणारा रिकॉल घेतोय आणि त्यांच्या माध्यमातून डाटा तयार होतोय. एकत्रितपणे 11.3 दशलक्ष पेक्षा जास्त कामगारांना 27 उद्योग समूह आणि सर्व जागतिक क्षेत्रांमधील 45 अर्थव्यवस्थांमध्ये काम करताना दिसतायत का आता? तर तो रेफरन्स त्यांनी दिला या एवढ्या कंपन्यांच्या माध्यमातून रिपोर्ट आणून. हा असणारा पार्ट. आणि किती लक्ष? 11.3 दशलक्ष पेक्षा जास्त कामगार इथं काम करतायत, असाही उल्लेख याच्यामध्ये मांडलाय का? तर ठीक आहे. हो, फॅक्च्युअल डाटा आहे, थोडासा वाचण्याचा प्रयत्न करा, गरजेचा आहे. ही अहवालाची कितवी आवृत्ती आहे? 4थी आवृत्ती आहे का? आणि जी पहिल्यांदा 2016 मध्ये लॉन्च केली होती का? तर यस, लक्षात घ्यायचं. पहिला लॉन्च कधीचा आहे? 2016 ला. आणि कितवा एडिशन आहे? 4था एडिशन आहे. पुढं 2023 ते 2027 या काल मर्यादेमध्ये मॅक्रो ट्रेड्स तसेच तंत्रज्ञानाचा अवलंब कामगार बाजारपेठेची पुनर्रचना आणि नोकऱ्या आणि कौशल्यांच्या मागणीला आकार कसा देईल याचं विश्लेषण करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे का? तर यस. कोणत्या कार्यकालासाठी? 2023 ते 27 म्हणजे 27 पर्यंतच्याच असणाऱ्या मेन कालखंडाचा उल्लेख याच्यामध्ये केला जातोय. जॉब क्रिएशनच्या बाबतीमध्ये, जॉब चेंजेसच्या बाबतीमध्ये, सगळ्यात महत्वाचा मुद्दा इनोव्हेशनच्या अंतर्गत काय काय चालणार आहे जगामध्ये त्यावरती फोकस करत असताना ते काय करतात या ठिकाणी? तर
इथं मॅक्रो ट्रेंड्स असतील, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि कामगार बाजारपेठेची पुनर्रचना आणि कौशल्याच्याच मागणीचा आकार हे सगळ्या सांगण्याचा प्रयत्न करतायत. एक चुकीचं आहे, बाकीचं बरोबर आहे. म्हणजे 2, 3 आणि 4 हे विधानं बरोबर आहेत. हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन 13चा उल्लेख याच्यामध्ये आपण बघूया. काय बघा क्वेश्चन 13, खालील विधाने विचारात घ्या. भारत सरकारने लक्षद्वीपमध्ये 14 ऍप्स दहशतवादी गटांद्वारे वापरल्याचं कारण देत बंदी घातली का? 14 ऍप वरती बंदी घातलेली आहे. दहशतवादी गटाद्वारे वापरण्याचं कारण दिलेलं पण आहे, पण तो लक्षद्वीप मध्ये नाही, मुद्दामून टाकलाय. लक्षद्वीप चर्चेमध्ये आहे म्हणून ना. मुळात हे कुठं आहे तर हे जम्मू काश्मीर मध्ये आहे. हे इथं लक्षात घ्यायचं. विधान 1 तर चुकीचं आहे. आपण विधान 2 अति महत्वाचं आहे. का? कायद्याचा आणि कलमाचा उल्लेख केला जातोय. बघा, केंद्राने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चा कलम कोणता 69A अंतर्गत ऍप्स ब्लॉक केलेत का? तर हो. लक्षात घ्यायचं, आपण 200 पेक्षा जास्त ऍप्स जेव्हा कोविडच्या अंतर्गत बॅन केले होते ना, बरेचसे जे चायनीज संदर्भातले होते, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला याच असणाऱ्या कलमाचा उल्लेख लक्षात घ्यायचा आहे. म्हणून कलम लक्षात ठेवायचं. कलम नाही लक्षात ठेवलं तर चालेल, किमान कायदा तर लक्षात ठेवा. आयटी कायदा कधीचा 2000चा कलम कोणता 69A. भारत सरकारने आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत 2018 ते 15 मार्च 2023 या कालावधीत किती बघा, एकूण 30,310 URL लिंक ब्लॉक केलेत का? त्याचे निर्देश दिलेत का? तर हो, यस. किती? 30,000 पेक्षाही जास्त URL जिथून दहशतवादी थ्रेट भारताला असू शकतात, तर ते सगळे ब्लॉक करण्यात आलेत का? तर हो. म्हणजे विधान उत्तर काय असेल? ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. चर्चेमध्ये होतो प्रत्येक वेळेस ऍप्लिकेशन्स ब्लॉक करण्याचे, बंद करण्याचे, त्या अनुषंगाने हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पुढं, भारतीय वंशाची एखादी व्यक्ती जागतिक स्तरावरती एखाद्या महत्वपूर्ण पदावर नियुक्त होत असेल, साहजिक आहे आयोग त्याच्यावरती प्रश्न करणार आहे. तर काय बघा, खाली विधाने विचारत घ्या. विधान 1, भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेचे 14वे अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे निवड झाली का? तर यस. आणि या नावाची शिफारस कुणी केली होती? US प्रेसिडेंट जो बायडन यांनी केली होती. म्हणून हा मुद्दा खूप जास्त गाजलेला होता. विधान 1 बरोबर आहे. जागतिक बँकेच्या असणाऱ्या 25 सदस्यीय कार्यकारी मंडळ, बघा 25 सदस्य, माहिती पाहिजे तुम्ही इकॉनॉमिक्सच्या अँगलनं वाचता सुद्धा, त्या अंतर्गत 25 सदस्य कार्यकारी मंडळाने काल रात्री, म्हणजेच कुठला असेल संदर्भ या ठिकाणी, तर तो संदर्भ घ्यायचा मे मधला, माजी मास्टर कार्ड CEO यांचे अध्यक्ष म्हणून 5 वर्षांच्या कालावधीसाठी निवड केली का? तर हो. आता हे काल रात्रीचा उल्लेख नका घेऊ, ते थोडस कशा अंतर्गत सेंटेन्स करत असताना तो राहून गेला तसाच, कारण तो मी मुद्दा कशातून घेतलेला आहे तर न्यूज मधून डायरेक्टली सेंटेन्स उचलला होता, म्हणून तो शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. लक्षात घ्यायचं, 25 सदस्यांचं कार्यकारी मंडळ, किती वर्षांसाठी निवड असेल या ठिकाणी? तर 5 वर्षांसाठी निवड असेल. तर आहे का? तर यस, हे पण बरोबर आहे. तर लक्षात घ्यायचं, कोणती विधानं? 1 आणि 2 हे दोन्हीही बरोबर आहे. ते लक्षात घ्यायचं. 14चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3चा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसतो. त्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन खूप जास्त चर्चेमध्ये आहे का? परत या असणाऱ्या मे मध्ये आपल्याला दिसतो तो कोणता दिवस? तर जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन. आणि आपल्या भारतामध्ये कलम 19चा उल्लेख केला तर 19 मध्ये उपकलम 1 त्यातला स्मॉल a जो आहे ना, ज्याला आपण म्हणतो भाषण अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, त्यामध्येच आपल्याला इनडायरेक्टपणे मिळतो. तो म्हणजेच काय? फ्रीडम ऑफ प्रेस. कुठला? फ्रीडम ऑफ प्रेस. डायरेक्टली आपल्या भारतात मिळत नाही, जसा डायरेक्टली कुठे मिळतो? अमेरिकेमध्ये. त्यामुळं हे लक्षात घ्यायचं, वारंवार चर्चेमध्ये राहतोच. आणि भारताच्या मीडियाबद्दल आपल्याला माहिती आहे की काय बोललं जाते जागतिक व्यवस्थेमध्ये, म्हणून याला खूप जास्त महत्व द्यायचंय. मग जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 3 मे 2023 ला साजरा केला जातो का? तर यस, हो. विधान 2, जागतिक मीडिया वॉचडॉग रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स, काय कोण पब्लिश करतो? रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स यानं प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 2023च्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचं नामांकन 180 देशांपैकी 150 वर घसरलंय का? ते 2022 मध्ये होता 150 वरती, 2023 ला तो 161 क्रमांकावरती पोहोचलाय. फक्त आपल्या भारताचा इंडेक्स चुकलेला आहे म्हणून विधान चुकीचं आहे.
जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन हा 3 मेला रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स याद्वारेच जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक 2023 प्रकाशित केला जातो का, तर याच दिवशी प्रकाशित केला जातो, म्हणून त्याला महत्व आहे. आणि 2023 ची थीम काय होती या ठिकाणी, तर अधिकारांचं भविष्य घडवणे आणि इतर सर्व मानवी हक्कांसाठी चालक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणे हे महत्वपूर्ण थीमच्या अंतर्गत हे काम करत होतं. त्यामुळे विधान 4 सुद्धा बरोबर आहे. उत्तर कुठलं असेल या ठिकाणी, तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. म्हणजेच कुठला 1, 3 आणि 4 बरोबर आहे. फक्त भारताचा इंडेक्स किती 150 नसून 161व्या क्रमांकावरती आहे. अजून खाली चाललेला आहे या असणाऱ्या मीडियाच्या रँकिंगच्या अंतर्गत, तर तोही लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा. एखादा वेल डेव्हलप्ड कंट्री एखाद्या असणाऱ्या डेव्हलपिंग कंट्रीकडे जातो आणि त्याला काही फंडिंग देतो का, तेव्हा पण आयोगाचा मुद्दा त्याच्यावरती फोकस होताना दिसतो. विधान पहा, दक्षिण कोरियाने पाकिस्तानला मेट्रो लाईन, सीएनजी बस आणि रेल्वे सिग्नलिंग सिस्टीमसाठी 3 अब्ज अमेरिकन डॉलरचे अर्थसहाय्य पुरवत आहे का, तर पाकिस्तानच्या बाबतीमध्ये पुरवत नाही येतो. तर तो कोणाला पुरवतोय, तर तो बांगलादेशला पुरवतोय. एवढं लक्षात ठेवा फक्त. म्हणजे विधान 1 तर चुकीचं आहे. पुढं दक्षिण कोरिया आणि भारताचा असणारा सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 2023 चा एमओयू सुद्धा गाजलेला आहे, तो पण लक्षात ठेवायचा. आणि आर्थिक विकास कॉर्पोरेशन फंड कडून 2023 ते 27 या वर्षांसाठी 3 अब्ज सवलतीच्या कर्जासाठी स्वाक्षरी समारंभ कुठं झाला, आशियाई विकास बँकेत. या एशियन डेव्हलपमेंट बँक खूप चर्चेमध्ये असतो, लक्षात घ्यायचं. आणि बोर्ड ऑफ गव्हर्नन्सच्या 56व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने कोरियामध्ये आयोजित करण्यात आलं होतं का, तर हो. आणि यामध्येच बांगलादेशला 3 बिलियन आपल्याला 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स देताना दिसतात. हे लक्षात घ्यायचं. फक्त विधान 1 चुकीचं आहे, विधान 2 मात्र या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसतोय, ते इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन 17चा उल्लेख आपण याच्यामध्ये बघूया. काय बघा, भारतातील यूपीआय, परत यूपीआयचा मुद्दा चर्चेमध्ये आलाय म्हणून लक्षात ठेवायचं. भारतातील यूपीआय द्वारे व्यापारी पेमेंट फायनान्शियल इयर 2026 पर्यंत 5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे का, 5 ट्रिलियन नाही 1 ट्रिलियन. मास्तर आपल्या भारताचंच असणार इकॉनॉमी 5 ट्रिलियन जाईल कधीपर्यंत, 2026-27 ला. हे आपल्या रिसेंटली असणाऱ्या एंट्रीम बजेटमध्ये मांडण्यात आलं होतं. त्यामुळे साहजिक आहे यूपीआयचा उल्लेख एवढा वास्त जाईल हे शक्य नाही. तर किती आहे, 1 ट्रिलियन आहे. त्यामुळे विधान 1 चुकीचं आहे. विधान 2 पहा, भारतातील युनिफाईड पेमेंट इंटरफेस वरील व्यापारी पेमेंट 40 ते 50% वाढून आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 1 ट्रिलियन पोहोचण्याची अपेक्षा आहे. हे कोण बेन अँड कंपनीच्या अहवालानुसार मांडण्यात आले का, तर हो. विधान 2 मध्ये तर उत्तर होतच 1 ट्रिलियनचा उल्लेख. विधान 3 पहा, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याचा अंदाज आहे की केवळ मार्च 2023 मध्ये यूपीआय द्वारे जवळपास 40 अब्ज किमतीचे व्यापारी व्यवहार पूर्ण झालेत का, तर यस. यूपीआय खूप ट्रिमेंडसली रन होतोय आणि यूपीआय भारताबाहेर ऍक्सेप्ट करणाऱ्या देशांचा उल्लेख केला तर आपल्याला माहिती आहे कोणकोणत्या देशांचा उल्लेख सर्वप्रथम करायचा. याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी नेपाळ आणि भूटानचा उल्लेख तर सर्वप्रथम करूयाच. त्यानंतर करायचा आपल्याला त्या ठिकाणी कोणाचा, सिंगापूरचा करायचा आहे. त्यानंतर करायचा आपल्याला यूएईचा करायचा आहे. आणि मग नंतर G20च्या अंतर्गत येणाऱ्या देशांच्या नावांचा करायचा आहे. हे लक्षात घ्यायचं. उत्तर काय असेल मग इथं, उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. केवळ 2 आणि 3 हे विधानं बरोबर असतील, हे लक्षात घ्यायचं. चला क्वेश्चन नंबर 18 बघूया आपण याच्यामध्ये. खालील विधाने विचारात घ्या. आता 18 चर्चेमध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मॉरिशस येथे मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं का, तर यस हो. कुठं, मॉरिशस मध्ये. आणि त्यांनी बहुउद्देशीय हॉलच्या बांधकामासाठी 44 दशलक्ष मॉरिशस रुपयांचं अनुदान आणि 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं वचन केलंय का, ते पण हो आहे, बरोबर आहे. उद्घाटन समारंभाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ आणि मॉरिशसचे मराठी मंडळी महासंघाचे सदस्य उपस्थित होते का, तर यस हे उपस्थित होते. महाराष्ट्र, मॉरिशसचा मुद्दा आणि छत्रपती शिवाजीराजे भोसलेंचाही उल्लेख येथे लक्षात घ्यायचा. त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे, म्हणून 3ही विधानं बरोबर असतील. हा रेफरन्स थोडा लक्षात घ्या. चर्चेमध्ये होता महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली, त्यामुळे तोही लक्षात ठेवायचा. ठीक आहे, चला
क्वेश्चन आता थोडेसे मी क्वेश्चन्स वन लाईनर पण पाठ टाकलेत, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही बरं वाटेल की मास्तर एवढे विधान वाचण्यापेक्षा आम्ही वन लाईनर कडे पण थोडंसं महत्व देऊया, तर तो एक अँगल याच्यामध्ये असेल. ठीक आहे, चला काय क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी. क्वेश्चन 19, कोणत्या देशात 1 दशलक्षाहून अधिक पोलिओ लसी हिंसाचाराअंतर्गत नष्ट होताना दिसतात? काय म्हणजे या देशामध्ये झालेल्या सिव्हिल वॉरच्या अंतर्गत हिंसाचाराअंतर्गत आपल्याला नष्ट होताना दिसला तर ते सुदान या देशामध्ये असेल. ही खूप गंभीर बाब आहे, कारण पोलिओ इरॅडिकेट करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तो होताना दिसत नाहीये, ते लक्षात घेऊया आपण याच्यामध्ये. ठीक आहे, पुढं. भारत आणि बांगलादेश यांच्यातील 10व्या लँड पोर्टचं उद्घाटन नुकतंच कुठं झालं? कोणाचं? भारत आणि बांगलादेश. किती लँड पोर्ट झाले या ठिकाणी? 10. आणि तो कुठं झालेला आहे? तर तो मेघालय. म्हणजे तुम्हाला जर जिओग्राफीचं नॉलेज आहे आणि तुम्हाला आपल्या देशाच्या शेजारील देशासोबत जेव्हा कनेक्टिव्हिटी असते तर कोणकोणत्या राज्यांचा अँगल जोडला जातोय हे माहिती असेल तर तुम्ही असे प्रश्नांची उत्तरं इझिली देऊ शकता. कारण आपल्याला भारताच्या जवळच्या असणाऱ्या देशांसोबत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण बांगलादेश असेल, म्यानमार असेल या देशांसोबत खूप काही प्रोजेक्ट आणतोय. त्यामध्ये कालादान मल्टी प्रोजेक्टचा उल्लेख त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तिथंच एक मुद्दा इथे येतोय, तो लक्षात घ्यायचा. त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 21 बघूया आपण. काय बघा क्वेश्चन नंबर 21, कोणत्या देशाचा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता धावपटू टोरी बोवी यांच्या वयाच्या 32व्या वर्षी नुकतंच निधन झालेलं आहे? काय लक्षात घ्यायचं? ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आहे विजेता धावपटू कोण? टोरी बोवी. यांचं नुकतंच 32व्याच वर्षी या ठिकाणी निधन झालं. आणि त्या व्यक्ती कोणत्या देशाची होती? तर ती व्यक्ती होती संयुक्त राज्य अमेरिकेची होती, USA ची व्यक्ती होती. हेही लक्षात घ्यायचं. आणि हे तर खूप जास्त चर्चेमध्ये होता. कोणता? कुकी मेइती हा संघर्ष सध्या खूप मोठ्या पद्धतीनं गाजतोय आणि त्या असणाऱ्या संघर्षाचा उल्लेख कोणत्या राज्यात होता असा प्रश्न विचारला गेलाय. तुम्ही हे डोळे झाकून पण सांगू शकता. म्हणजेच कुठला? मणिपूर अंतर्गत हा मुद्दा चर्चेमध्ये येतोय, ते लक्षात घ्यायचं. आता डायमंड लीग चर्चेमध्ये होता आणि या डायमंड लीगच्या बाबतीमध्ये पाहिलं तर इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा फॉल होऊन सुद्धा नंतरच्या थ्रो मध्ये आपल्याला या ठिकाणी गोल्ड मेडल प्राप्त होताना दिसला. डायमंड लीग 2023 मध्ये नीरज चोप्राचा विजयी थ्रो कोणता होता असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर किती आहे तो? 88.67 मीटर होता. एवढं टू दी पॉइंट नसतात, पण तुम्हाला माहिती व्हावं म्हणून हा पॉइंट याच्यामध्ये ऍड केलाय. ठीक आहे, 24वा प्रश्न पाहूया. अदानी समूहातर्फे देशातील पहिले एकात्मिक डेटा सेंटर विझाग टेक पार्क नुकतंच कोठं उभारलं जात आहे? ज्यांना विझागचा मुद्दा माहिती आहे, वायझॅगचा रेफरन्स असेल तर विझाग नाही, आपण त्याला वायझॅग म्हणूया. हा वायझॅग कोणत्या ठिकाणी निर्माण करण्यात येतोय? तर इथं लक्षात घ्यायचं कुठल्या राज्यामध्ये? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये असेल. अदानी समूहातर्फे तो देशातला पहिला आहे एकात्मिक डेटा सेंटर वायझॅग टेक पार्क या ठिकाणी उभारला जातोय, ते लक्षात घेऊया. आणि त्यासोबत आपला असणारा जो काही शेवटचा प्रश्न आहे का क्वेश्चन नंबर 25 अंतर्गत, तर काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी. तर काय, आणि हे पण खूप गाजलं होतं का? तिथं संदर्भ परत एकदा पुण्याचा, महाराष्ट्राचा आलेला आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली पुण्यात कोणत्या कंपनीचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आलेली आहे? खूप जास्त मुद्दे गाजतात. हनी ट्रॅपचाही मुद्दा वारंवार चर्चेमध्ये असतो. म्हणून तर आपल्या असणाऱ्या मिलिटरी फोर्सेस मधल्या असणाऱ्या जवानांना हे काही जनरल सोशल मीडिया आहेत का ते यूज करण्याची परमिशन नसते. त्या अंतर्गत जर बघितलं तर कोणत्या असणाऱ्या शास्त्रज्ञांना? तर प्रदीप कुरुलकर यांना अटक झाली. तर ते कुठले होते? तर DRDO चे होते. हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आय होप 25 पॉइंट मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. 25 क्वेश्चन्स मधनं तुमच्या असणाऱ्या वाचनामध्ये 25 पॉइंट कव्हर झाले असतील तर वेल अँड गुड. नसेल झालं तर याला कव्हर करा. आणि याच्या व्यतिरिक्त असणारे जे काही टेस्ट क्वेश्चन्स असतील का, मी तुम्हाला बॅच अंतर्गत नक्कीच देईन. कारण 25 क्वेश्चन्स मध्ये त्या मंथ मधला असणारा डाटा कव्हर होत नाहीये. फक्त आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते 25 क्वेश्चन पोहोचले पाहिजेत. हा 8 तास होतो आणि हा 8 तास आपण पुरवण्याचा प्रयत्न करतोय. सेशन आवडलं असेल तर आपण याच पद्धतीनं सगळ्या सेशनला या ठिकाणी एक प्रकारे प्रतिसाद द्यायचा आहे आणि आपल्या असणाऱ्या परीक्षेची तयारी एका चांगल्या मार्गाने करायचं. ठीक आहे, थांबूया इथं आपण. थँक्यू.